राजारामपुरी विकास मंचच्या वतीने छत्रपती राजाराम महाराजांना अभिवादन, विविध उपक्रमांचे आयोजन। छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती राजारामपुरी विकास मंचच्या वतीने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्त 9 नंबर शाळेच्या पटांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मंचाचे ज्येष्ठ संचालक संस्थापक बाबा लिंगरस, खजानीस विजय निंबाळकर त्यांच्या शुभ हस्ते छत्रपती राजाराम महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। तसेच अध्यक्ष अनिल घाटगे यांनी राजाराम महाराज यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली। छत्रपती शाहू महाराज यांचे अधुरे काम छत्रपती राजाराम महाराजांनी पूर्ण केले। राजाराम महाराजांनी शहाजी लॉ कॉलेज, बीटी कॉलेज अशा शैक्षणिक संस्थांची निर्मिती करण्याबरोबरच राधानगरी धरण पूर्ण केलं। प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं असल्याचं सांगितलं। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांच्या हस्ते विशाल देवकुळे यांची शिवसेना ठाकरे गटाच्या शहर प्रमुखपदी तर कमलाकर जगदाळे यांची शिवसेना शिंदे गटाच्या महानगर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना जयंतीच्या निमित्ताने खाऊ वाटप करण्यात आले। कोरोना काळात छत्रपती राजाराम महाराजांची थांबलेली मिरवणूक पुढील वर्षीपासून पुन्हा मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याचं यावेळी उत्तुरे यांनी सांगितलं। या सोहळ्याला ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ टिप्पुगडे, दत्ता गायकवाड, किशोर खानविलकर, विजय घाटगे, शेखर घोटणे, अल्ताफ मकानदार, किरण कांबळे, योगेश लोंढे, सनी शिंदे, सुशील संगपाळ, उमेश उत्तुरे, आसिफ मुल्लानी, धैर्यशील देसाई, शिक्षक, विद्यार्थी, राजारामपुरी विकास मंच, सर्व संचालक, राजारामपुरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।